हॅलो, चला मॅचला झाली आहे सुरुवात. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील सर्वांना. शुभ सकाळ. पंकज भोईर अँड समीर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपण पाहिला तर मग तुषार राईट टर्म ओव्हर द विकेट. तुषारचा हा पहिला बॉल. यावेळेस आपण पाहिला तर पहिला बॉल फक्त चेंडूला सन्मान दिला गेलाय. कुठल्याही प्रकारची धाव त्या ठिकाणी घेतली गेली नाहीये. पहिला चेंडू आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. यावेळेस चेंडूला मात्र हलक्या हातानं टॅप केलं गेलं होतं. चेंडू थर्डमॅनच्या दिशेनं मात्र रवाना झाला होता. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली गेली. सिंगलला मात्र श्रीगणेशा केला गेलाय. ओमसाय 444 नागाळे बी वर्सेस आपण या ठिकाणी पाहतोय आई माऊली स्पोर्ट नागाळे. दोन्ही संघ आपण पाहिले तर मग एकाच गावातील हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आई माऊली चषकामध्ये त्यांना देखील आपण एकमेकाच्या विरोधामध्ये संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हॅप ट्रॅकर बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर मग समीरच्या बॅट मधला आलाय हा चौकार. 4 रन. लॉंग लेग मात्र लाईनच्या बाहेर मात्र चेंडू मात्र निघून गेलाय 4 धावांकरिता. खाली क्षेत्र होतं आणि या खाली क्षेत्रातून मात्र निश्चितच चेंडू आपण पाहिला तर मग सीमारेषेच्या बाहेर रवाना झालाय 4 धावांकरिता. आणि या 4 मात्र टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचली गेली आहे 5 आकड्यावरती. 5 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पॉवर रुपयाचं षटक आहे आणि पॉवर रुपयाचं षटक म्हटलं तर मग 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. झेल मात्र ड्रॉप झाली आहे. राहुल 5 मारे त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या माध्यमातून मात्र समीरचा झेल या ठिकाणी सुटला गेलाय. समीरच्या बॅटमध्ये एक चौकार आपण जरूर पाहिलाय. यावेळेस मात्र झेल झाली आहे ड्रॉप. तुषारचा हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा वेगवान चेंडू मात्र निश्चितच पाहायला मिळाला आहे. परंतु चेंडू आपण पाहिला तर मग हलकासा बॅटला ब्रश झाला नाहीये. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मात्र ही कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 7 या आकड्यावरती. तुषारचा हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. अशा पद्धतीने या ठिकाणी पाहिलं तर मग पहिल्या षटकाची जी समाप्ती झाली आहे धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर मग बिनबाद 7 धावा. सुरुवात या ठिकाणी आपण पाहिली तर मग चांगली झाली आहे. 7 धावा या सकाळच्या सत्रामध्ये धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये आपण पाहिले तर एक समीरच्या बॅटमधनं चौकार देखील येताना आपण पाहिलाय. आता मात्र दुसऱ्या षटकाला मात्र शुभारंभ या ठिकाणी होतोय. कुणाल दुमाडा बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. हो, पहिला बॉल आपण पाहिला तर मग तेज तरार बॉल या ठिकाणी टाकला होता. गुड लेंथ वरती ही डिलिव्हरी आपण या ठिकाणी पाहिली कुणालची. पहिला बॉल आपण पाहिला तर मग मिस केला गेलाय पंकजने देखील. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. वारंवार मोठ्या फटक्यांवरती मात्र विश्वास दर्शवला जातो. परंतु लेन अँड लाईन आपण पाहिली तर बॉलरची खूप चांगली या ठिकाणी पाहायला जरूर मिळते. दोन चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झाला या षटकामध्ये. प्रत्येक चेंडू आपण पाहिला तर मग वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्यासाठी निश्चितच जातो. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि समीरला मात्र या ठिकाणी परतावं लागलं गेलं. पहिला धक्का बसला गेलाय ओम साइड 444 नागले संघाला.
समीर मात्र या ठिकाणी बाद झालेत. आता मात्र शरदजी फरले मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. शरदजी फरले उर्फ मामू मैदानाच्या आतमध्ये आलेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग एक सिंगल ही चौथ्या बॉलवरती मात्र कंप्लीट केली गेली आहे आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोचले 8च्या घरामध्ये. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शरद फरले म्हटलं तर मग त्याचा देखील खूप चांगला प्रवास आहे क्रिकेटच्या पटलावरती. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन ज्यावेळेस निर्माण झाले त्यावेळेस आपण त्यांना देखील मंगलमूर्ती स्फोट नागलेच्या माध्यमातून त्यांना सुरुवातीला आपण खेळताना जरूर पाहिलं होतं, परंतु यावेळेस आपण त्याच्या बॅटमधून विकेट करण्याचा प्रयत्न निश्चितच केला होता, परंतु कुणालकडनं झाली आहे मिस्टेक. झेल मात्र झाली आहे ड्रॉप. या ठिकाणी आपण पाहिलं तर अक्षय बीज यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप झाली आहे. यावेळेस पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न पंकजने केला होता. समोर आपण पाहिलं तर शॉर्ट मिडॉनला मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी योगेश होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण योगेशच्या माध्यमातून एक सिंगल मात्र कंप्लीट झाली आहे आणि सिंगलच्या मदतीनं या ठिकाणी आपण पाहिलं तर मग धावफलक जाऊन पोचले गेले ते म्हणजेच 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 2 षटकांचा खेळ मात्र संपन्न झालाय. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. आता मात्र योगेश भोईर नंबर 3चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये इन्स आलेत. षटकातील पुढचा बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर बघ चांगला फटका आहे ऑन साईडला मिडविकेटच्या दिशेने. चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. कदाचित तिसरी होईल का, परंतु नाही. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला एक सिंगल मिळेल. मोठे फटके निश्चितच या ठिकाणी थांबवले गेलेत. ज्या अनुषंगाने बॉलिंग ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चांगली पाहायला मिळते. सुरुवातीला आपण पाहिलं तुषार, त्याच्यानंतर कुणाल, आता मात्र योगेश आलेत, परंतु यावेळेस ऑन स्ट्राईक वरती शरद फरले. चांगली बॅटिंग करण्यासाठी निश्चितच ते देखील जाणले जात आहेत. अनेक वर्ष क्रिकेटच्या पटलावरती त्यांनी देखील अधिराज्य गाजवले, परंतु ह्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग होईल का त्यांच्याकडनं हे देखील आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. यावेळेस मिस्टाईम फटका, चेंडू जातोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे
भूमी त्या ठिकाणी होत्या आणि निश्चितच चांगली फिल्डिंग त्याच्याकडनं देखील झाली आहे. एक सिंगल मात्र ठिकाणी येते आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोचले 14च्या घरामध्ये. 14 धावा धाव फलकावरती लागले गेलेत. पंकज सलामीला आलाय परंतु त्याच्या बॅटमधनं धावा येत नाहीयेत. त्याला देखील जबाबदारी घ्यावी लागेल आणि एक धावफलक मात्र चांगला बनवावा लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू पायामध्ये टाकला होता परंतु पंच सहमत नाहीयेत. आउटसाइड द लेग स्टंप डाव्या स्टेच्या बाहेर हा चेंडू मात्र या ठिकाणी डिलिव्हर केलाय. म्हणूनच पंचांनी मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर मग वाईट चेंडूची नोंद या ठिकाणी निश्चितच आमच्या गुण लेखरपर्यंत दर्शवली आहे. षटकातील हा पुढचा बॉल. स्ट्रगल केले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये परंतु मोठे फटके येत नाहीयेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग रनआउटच्या स्वरूपामध्ये शरद फरळे यांना मात्र डगआउटला परतावं लागेल कारण दोन फलंदाज आपण पाहिले ना, दोन जे बाद झालेत ते मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना आपण जरूर पाहिलेत. एवढेच आपण पाहिलं तर मग शरद फरळे नंबर 2चा बाद होणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस दिलीप वळवी मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत. षटकातील हा पुढचा बॉल. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग ऑन साईडला अन ड्राईव्हचा फटका या ठिकाणी पाहायला पंकजच्या बॅटमधनं परंतु काय जबरदस्त रनिंग बिंदू विकेट या ठिकाणी पाहायला मिळालं या दोन खेळाडूंचा. आणि या दोन धावा अगदी वेगानं या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. दोन टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोचली आहे 16च्या घरामध्ये. 18 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता परंतु डेंजर झोन मध्ये सापडला गेलाय पंकज. मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये तो देखील यावेळेस बाद होईल. जवळजवळ आपण पाहिलं तर मग तिसऱ्या षटकाचा देखील खेळ या ठिकाणी संपन्न झाला. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजेच 19 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून सुद्धा शेवटचं एक षटक बाकी आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा मात्र घेतल्या जातील हे देखील जरूर पाहायला मिळेल. परंतु ह्यानंतरचा मॅच आपण पाहिला तर मग रुद्राक्ष स्फोट गवळीपाडा आणि त्यांच्या समवेत सिद्धिविनायक स्फोट बेलकडी अशी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन्ही टीम जर कदाचित ही मॅच लाईव्ह पाहत असतील तर लवकरात येण्याची कृपा त्यांनी देखील करावी. भूमी दुमाडा नंबर 4चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग मिस टाइम फटका. झेल झेल मात्र झेल ड्रॉप. हो बाल बाल बच गे. कदाचित हा देखील फलंदाज बाद झालास तर मग चौथा फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये झाला असता. सूरजकडनं झाली मिस्टेक. थोडासा हार्ड झेल जरूर होता परंतु चांगले प्रयत्न केले होते इष्टांच्या मागे झेल पकडण्यासाठी. यावेळेस दिलीप ऑन स्ट्राईक वरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग भावेश इन झालेत. दोन चेंडूंचा खेळ संपन्न झाला. धावफलकात धावा आहेत 21-21. यावेळेस आपण पाहिलं तर मग अजून एक हा डॉट बॉल. शेवटचं षटक आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग शेवटच्या षटकामध्ये थोडंसं खराब प्रदर्शन राहिलं गेलंय दिलीपचं देखील. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका चांगला आहे.
क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पकडतोय झेल. तुषारच्या माध्यमातून झेल मात्र पकडला गेलाय आणि आणखी एक फलंदाज या ठिकाणी होतोय फेल. धावसंख्या 21 असताना नंबर 4चा फलंदाज आपण पाहिला तर मग दिलीप वलवे देखील झेलच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत. अजय मेडे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. भूमीचा पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे. ऑन साईडला एक धाव वेगाने पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कुणाल पुढे आले होते फील्ड करण्यासाठी परंतु त्या अगोदर 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या. दोन टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोचले 23 आकड्यावरती. यावेळेस आपण पाहिलं तर इनफिल्ड मध्ये निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. पॉइंटला राहुलच्या माध्यमातून यावेळेस झेल मात्र पकडला गेलाय. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि लक्ष असणार आहे ते म्हणजे 24 बॉल मध्ये 24 धावा बनवाव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी. यानंतर होणारा मॅच आपण पाहिला तर मग रुद्राक्ष स्फोट चिंचोटी गवलीपाडा आणि त्यांच्या समवेत आपण पाहणार आहोत सिद्धिविनायक स्फोट बेलकडी. या दोन संघामध्ये पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. मला वाटतं दोन्ही संघाचे खेळाडू अजून सुद्धा पोचले नाहीत. कृपया लाईव्ह मॅच जर तुम्ही पाहत असाल तर लवकरात लवकर पोचण्याची कोशिश जरूर करा. पहिल्या इनिंगचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. आता मात्र 24 धावांचं आव्हान पूर्ण करायचं आहे 24 बॉल मध्ये. ते कशा पद्धतीने केलं जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्या अगोदर घेऊया आपण छोटासा एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया. थँक्यू. चला मॅचला होते सुरुवात. 24 बॉल मध्ये 24 धावा मात्र बनवायचे. लो स्कोरिंग सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. पहिलं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग दिलीप वलवी
बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. दोन बॅटर आपण या ठिकाणी पाहिले तर मग ऑन स्ट्राईकला कुणाल अँड यज्ञेश ही जोडी आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर मग पहिल्या बॉल वरती विकेट प्राप्त केली आहे. फटका चांगला होता परंतु मिड विकेटला प्रोटेक्शन होतं. अगदी मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा झेल मात्र काढून दिलाय आणि पहिल्याच बॉल वरती पहिला धक्का मात्र या ठिकाणी बसला गेलाय. कुणाल मात्र झेलच्या स्वरूपामध्ये झालेत बाद. महेश या ठिकाणी आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. महेश म्हटलं तर मग एक जबरदस्त बॅटर आहे. आई माऊली स्फोट नागले टीमचा आणि त्याच्याकरता पारितोषिक लागले गेले. विकास वळवे याच्याकडनं षटकारांच्या हॅट्रिक करता ₹200 कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग दिलीपचा हा पुढचा बॉल. ओहो पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता आलाय हा षटकार. अजून जर या ठिकाणी 2 आले तर मग ₹200 कॅश प्राइज मिळेल. सॉरी 300. 100 वाढले गेलेत. अजून एक आला षटकार तर मग 500 पण होतील. दिलीपचा हा पुढचा बॉल. दुसरा देखील आलाय. बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी आलेत. कदाचित मग तिसरा आला तर मग ₹300 कॅश प्राइज मिळाला जाईल. विकास वळवी यांच्या माध्यमातून आणि षटकारांच्या हॅट्रिक करता त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग महेश करता ₹300 कॅश प्राइज मात्र ऑन केलाय. 2 षटकार आलेत आणि कदाचित तिसरा येईल का या ठिकाणी आपण पाहिलं तर फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि पकडतोय मात्र या ठिकाणी झेल. कदाचित या ठिकाणी आपण पाहिलं तर मग मिस टाइम फटका जरूर पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी आपण पाहिलं तर मग महेशचा झेल देखील पकडला गेलाय. परंतु बाद होण्यापूर्वी 2 षटकार त्याने देखील पेश केली आहेत. धावफलक आपण पाहिलं तर मग 12 वरती जाऊन पोहोचले. अजून सुद्धा 12 धावांची आवश्यकता आहे. नंबर 4 वरती खेळण्याकरता मैदानाच्या आतमध्ये कुंदन फास मारे हा बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. चेंडू फेकून झालेत 4. अजून सुद्धा आपण पाहिले तर मग या पॉवर प्लेच्या षटकातील चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 2. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग कुंदन होता ऑन स्ट्राईक वरती. क्षेत्ररक्षकांना थोडी मात्र मिस्टेक झाले या ठिकाणी. अजय त्या ठिकाणी होता आणि अजयच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग थोडीशी मिस्टेक झाली गेली आणि त्याच कारणास्तव मात्र ज्या ठिकाणी सिंगल होती तिथे मात्र डबल धाव कन्वर्ट केली गेली आणि निश्चितच या 2 धावा मात्र धाव फलकावरती ऍड केल्या जातील. टीमची टोटल आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 14च्या घरामध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऑन साइडला सुंदर फटका आहे परंतु झेल मात्र ड्रॉप. पंकज होता त्या ठिकाणी. पंकज कडनं झाली आहे मिस्टेक. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झाला. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 15 धावा. अजून सुद्धा जिंकण्यासाठी या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 9 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग निम्मा पल्ला जो आहे तो पार केला गेलाय. अजून सुद्धा 18 बॉल मध्ये 9 धावा बनवायचे आहेत. खूपच सोपं गणित निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या अगोदरच धाव फलकावरती कमी धावा.
आदिनाथ बॉलिंग ट्रॅक वरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदिनाथचा हा पहिला बॉल ऑन स्ट्राइक वरती कुंदन. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हॅपटॅकर बॉल चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरिता आलाय हा षटकार. आणि या षटकारानं या ठिकाणी आपण पाहिलं तर मग धावफलक पुढे सरकलं. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 21. आणि आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल ज्यावेळेस आपण पाहिलं तर फुलटॉस बॉल होता. फाईन लेगला मात्र दिशा दिली आहे. मिस्टेक झाली आहे बालाकडनं आणि निश्चितच चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर रवाना झालाय 4 धावांकरिता. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सामना जिंकलाय तो म्हणजेच आई माऊली स्पोर्ट नागाले टीमनं येत असणार आहे टीम सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी. या दोन संघामध्ये आपण पुढची मॅच मात्र पाहणार आहोत. परंतु दोन्ही संघ या ठिकाणी आपण पाहिलं तर अजून सुद्धा उपस्थित झाले नाहीयेत. लवकरात लवकर पोहोचण्यासाठी प्रयत्न निश्चितच करा.